आमच्याकडे तुळशीचे लग्न आहे. मागच्या वेळी पण मी व्हिडिओ बनवला होता. तर या वर्षी मी माझ्या बहिणीला घेतलंय. बोल हॅलो फ्रेंड, मी इजिरापी बाय बहिणी राहते. बाय बाय तया. हाय फ्रेंड, हे बघा इथे काय काय ठेवलंय. रांगोळी घातली, दिवे घातलेत. हे आहे तुळशी आहे, बालकृष्ण आहे आणि खाल्ला आम्ही आता. आणि हे बघा इथं हे सगळं आहे. हार घातलं तुळशीला, बांगड्या आहे, कापूस हे असतं ना ते वगैरे तुम्ही समजून घ्या. सॉरी, आता माझ्या लक्षात आलं की वस्त्र बोलतात. वस्त्र राधा दामोदर शुभ विवाह लिहिलेला आहे. स्वस्तिकला डिझाईन केले थोडस. आणि हे बघा रांगोळी किती सुंदर आहे. आणि दिवे ठेवले. हे दिवे बुजला होता. तर सूत्र विवाहाशी मी तुम्हाला स्टोरी सांगले. चुकलं नाही तर राहू दे. चुकली तर समजून घ्या. तर तुळशी एका राक्षसाची वाईफ असते. राक्षसाचं नाव दामोदर. तर तो देवाच्या बरोबर युद्ध असतं, त्याची फायटिंग असते. तर तो राक्षसला खूपच ताकदवर असतो आणि मग ते राक्षस जिंकत असतो, देव हारत असते. तर तुळशी ही राक्षसाची वाईफ असते, कारण का ती खूप पतिव्रत असते. बरोबर जिंकत असते. मग तिच्या प्रतिव्रता भंग करायचा ट्राय करतात. भगवान विष्णू त्या राक्षसाचं रूप घेऊन तिच्याकडे आले आणि मग ती तिला जेवायला दिली. आणि ती त्याला जेवायला येईल. मग खरा राक्षस येतो. मग ते म्हणतात की ते भगवान विष्णू आहे. मग ती त्याला श्राप देते की तुम्ही दगड व्हा. मग ते दगड होईल. मग ते पण तिला श्राप देते. ते दगड घेऊन पडतात. ते आपल्याला शाहिदा बोलतात. ती पण त्याला श्राप देते. तिला श्राप देते. सॉरी, श्राप नाही, उपशाप देते.